अमरावती शहरात युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित ऑपरेशन सिंदूरला समर्पित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्वान पथक आणि बॉम्ब स्क्वॉड पथकाने जागेची कसून तपासणी करून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली। या दहीहंडी सोहळ्यात सुप्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे, आमदार प्रवीण तायडे, आमदार केवलराम काळे तसेच लोकप्रिय रील स्टार उपस्थित होते। या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्यावर टीका केली। तसेच येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अमरावती महानगरपालिकेचा महापौर आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाच असेल असा ठाम विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला। खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या सातत्यपूर्ण विकासासाठी पालकमंत्री बावनकुळे यांचे आभार मानले। यावेळी रवी राणा यांच्या स्वमदतीतून उभारलेल्या घरांच्या किल्ल्या गरजू नागरिकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या। सिने अभिनेता रणदीप हुड्डा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ने मजसी परत मातृभूमीला या प्रसिद्ध कवितेच्या ओळींनी केली आणि अमरावतीकरांशी थेट संवाद साधला। त्यांनी आपल्या चित्रपटातील काही संवादही यावेळी सादर केले। पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आपल्या संबोधनात सांगितले, ऑपरेशन सिंदूरला समर्पित ही अशी महाराष्ट्रातील आणि विदर्भातील पहिली दहीहंडी आहे। त्यामुळे इतर सर्व कामे बाजूला ठेवून मी येथे उपस्थित आहे। त्यांनी पुढे म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्म विचारून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पाकिस्तानात घुसून केलेला खात्मा हा अभिमानास्पद आहे। त्यासाठी जवान आणि पंतप्रधानांचे कौतुक केलेच पाहिजे। यावेळी बावनकुळे यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी केलेल्या विकास कामांचा उल्लेख केला। अमरावतीत विमानतळ सुरू करणे, वंदे भारत एक्सप्रेसला बडनेरा येथे थांबा मिळवून देणे यासारखी महत्त्वाची कामे सरकारने अमरावतीसाठी केली आहेत, असेही त्यांनी नमूद केले। तसेच अमरावतीतील उर्वरित विकास कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पूर्ण होतील असे आश्वासन त्यांनी दिले। याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली। या दहीहंडी उत्सवात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा झाला। या ठिकाणी हे उंच हंडी आहे, हे उंच दहीहंडी आहे। या सारखाच उंच विकास या अमरावती जिल्ह्याचा आपल्याला करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने या तरुणाईला माझी विनंती आहे, या विकासाचे साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे। आपलं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार, या सरकारने मला अभिमान वाटतो माननीय नवनीतजी, आपण खासदार असताना माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि संसदेमध्ये असताना आपण प्रश्न उपस्थित केला होता आणि सांगितलं होतं, विचारलं होतं, सरकारकडनं मागणी केली होती। माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे आपण खासदार असताना मागणी केली होती की अमरावतीचं विमानतळ सुरू झालं पाहिजे, अमरावतीला विमान सुरू झालं पाहिजे। मी अभिनंदन करतो माननीय नवनीत राणाजी आपलं, या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजी, रवी राणाजी आपलं सर्वांचं, की अमरावतीला आता मुंबईचं विमान उतरलं आहे, पण पूर्ण देशाला आता अमरावती विमानतळ जोडला जाणार आहे। हा या ठिकाणी खऱ्या अर्थाने या अमरावतीच्या विकासाचा एक मोठा संकल्प आजच्या दहीहंडीच्या दिवशी होणार आहे। 2024च्या निवडणुकीमध्ये रोहित पवार हे बॅलेटवर निवडून आलेले आहे। मी जर भावकीकडे लक्ष दिलं नसतं तर रोहित पवार निवडून आले नसते। त्यांचा तो पारिवारिक कार्यक्रम होता, मला वाटतं त्या कार्यक्रमात ते बोलले आहेत, मला याबद्दल फार माहिती नाही, पण ते काय बोलले तुम्ही अजित पवार साहेबांना विचारलं पाहिजे। मला त्या ठिकाणी अजित पवारनी काय बोलले याच्यावर मी त्यावर व्यक्त होणे योग्य नहीं। इलेक्शन कमीशन ने ये भी कहा है कि इलेक्शन होके 8 महीने हो गए लेकिन एक भी याचिका महाराष्ट्र में दायर नहीं हुई। मैं वही कह रहा हूँ कि पूरे चुनाव प्रक्रिया में जो इलेक्टोरल रोल होता है उसके ऊपर ऑब्जेक्शन लेने के लिए समय दिया होता है। महाराष्ट्र के चुनाव में 1 लाख बूथ के ऊपर 1 लाख प्रतिनिधि कांग्रेस पार्टी के वहां पर थे। उन्होंने ना कोई इलेक्टोरल रोल पे ऑब्जेक्शन लिया, कांग्रेस पार्टी ने कोई मतदार यादी पे ऑब्जेक्शन नहीं लिया। कभी उन्होंने उनके जिस दिन चुनाव चल रहा था उस चुनाव के कोई दिन भर ऑब्जेक्शन किसी ने नहीं लिया। चुनाव की मशीन जो सील हो गई उसके ऊपर ऑब्जेक्शन नहीं, काउंटिंग पर ऑब्जेक्शन नहीं है, कहीं उनकी याचिका दायर नहीं है। उसके बाद जानबूझकर हमारे संविधान से बनाई हुई महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की संविधान ने दी हुई निवडणूक चुनाव इलेक्शन कमीशन के ऊपर जिस प्रकार से राहुल गांधी आरोप कर रहे हैं
खुद का हारा हुआ नेतृत्व, खुद की हारी हुई उनकी इमेज, उनको टिका के रखने के लिए बार बार संविधान ने बनाया हुआ चुनाव आयोग को आरोपी बनाते हैं। ये देश के लिए अच्छा नहीं है, ये समाज के खिलाफ है, ये राष्ट्र के खिलाफ है, संविधान के खिलाफ है। राहुल गांधी को जनता ने सबक सिखाया है और अभी उनको ये मालूम है कि बिहार के चुनाव में और महाराष्ट्र की सारे स्थानिक इकाई के चुनाव में 13,000 सीट के चुनाव में कांग्रेस पार्टी तहस नहस होने वाली है और रोज कांग्रेस पार्टी को लोग छोड़ के जा रहे हैं। ये जो उनका नेतृत्व कमजोर हो गया है, उनकी पार्टी कमजोर हो गई है, वो पार्टी को बचाने के लिए चुनाव आयोग को कटघरे में ले रहे हैं।